तामिळनाडूमध्ये सापडले 800 वर्ष जुने शिवमंदिर. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तामिळनाडूमध्ये 800 वर्ष जे शिवमंदिर सापडलं आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर तेथे एक शिलालेखही सापडला आहे. त्या शिलालेखावर काय लिहिले आहे आणि हा शिलालेख कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तामिळनाडू येथील वेल्लूर तालुक्यातील उदमपट्टी गावात सापडलेल्या शिवमंदिरावर मारवर्मन सुंदर पांड्य राज्याच्या कारकिर्दीतील शिलालेख आढळून आले आहेत. हे मंदिर उत्तर पांड्य काळातील 800 वर्षे जुने शिवमंदिर आहे. हे मंदिर 1217 ते 1218 मध्ये मारवर्मन सुंदर पांड्याच्या कारकिर्दीत बांधले गेले असून थेन्नावरीश्वरम नावाचे हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. थेन्नावन हे पांड्यांनी वापरलेले एक शीर्षक आहे, जे असे दर्शवते की मंदिराला राजेशाही पाठिंबा होता. या जागेवरील शिलालेख त्या काळातील सामाजिक आर्थिक परिस्थितीही दर्शवतात. हे शिलालेख एक विक्री करार आहे, ज्यात एका जलकुंभाची आणि लगतच्या जमिनींची 64 कासू विक्रीचा उल्लेख आहे. या जलकुंभाला नागनकुडी असे म्हणतात, तर कासू हे प्राचीन नाणे आहे. म्हणजेच या शिलालेखाचे अर्थ असा आहे की लगतचा जलकुंभ, ज्याला नागनकुडी असे म्हणतात, आणि जमिनी जे 64 कासू, कासू म्हणजे प्राचीन नाणी, यांचा एक खरेदी विक्रीचा उल्लेख आढळतो. जमिनीतून मिळणारे उत्पन्न मंदिराच्या देवतेच्या दैनंदिनी खर्चासाठी राखून ठेवण्यात आले होते. म्हणजेच हे जे शिवमंदिर आहे ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते. या शिलालेखात जमीन आणि पाण्याच्या चारही सीमा चांगल्या प्रकारे नोंदवल्या आहेत. शिलालेखानुसार या गावाचे पूर्वीचे नाव अत्तूर असल्याचे समजते. संगम काळात दक्षिण भारतात चेर वंश, चोल वंश, पांड्य वंश या 3 राजवंशांचे राज्य होते. पांड्य राजवंश हा दक्षिण भारतातील एक प्राचीन तमिळ राजवंश होता, जो संगम युगात भरभराटीला आला होता. पांड्य राजवंश त्यांच्या समृद्ध संस्कृती, व्यापार आणि साहित्यासाठी ओळखला जातो. मदुराई ही पांड्य साम्राज्याची राजधानी होती. पांड्य साम्राज्याची राजधानी कोणती, असा प्रश्न SSC MTS 2022 मध्ये विचारला गेला होता. पांड्य राजघराण्याचे प्रतीक मासा होते. पांड्य राजवंशाने तमिळ संगमांना संरक्षण दिले आणि संगम कवितांचे संकलन सुलभ केले. पांड्यांचा उल्लेख प्रथम मेगाथेनिसने केला होता, ज्याने या राज्याचे वर्णन मोत्यांसाठी प्रसिद्ध राज्य असे केले होते. संगम युगात कालभ्रास या जमातीच्या आक्रमणामुळे पांड्य राजवटीचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तामिळनाडूमध्ये जे शिलालेख सापडले आहे आणि जे शिवमंदिर सापडले आहे त्याबद्दल माहिती बघितली. त्याचबरोबर दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं राजघराणं पांड्या राजघराण्याबद्दल आपण माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, अग्निवीर, SSC GD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच तामिळनाडूमध्ये 800 वर्षे जुने थेन्नावनीश्वरम शिवमंदिर सापडले. ते खालीलपैकी कोणत्या राजवंशात बांधले गेले होते? पर्याय 1 राष्ट्रकूट राजवंश, पर्याय 2 चेर राजवंश, पर्याय 3 पांड्य राजवंश, पर्याय 4 सातवाहन राजवंश. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडीच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.